Hello students, Maths 1, Chapter 2, Quadratic Equation. Today we are going to learn very easy and most important unit, formula method to solve quadratic equations. Practice set 2.4. Question number 1. Find the values of ABC comparing with standard form. बघा प्रश्न काय विचारलेला आहे. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ ABC. ABCच्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत कम्पेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म मीन्स जनरल फॉर्म. मग क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म काय आहे बघा. AX² + BX + C = 0. आता फर्स्ट एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे x² - 7x + 5 = 0. फर्स्ट स्टेप काय मग आपली की आपल्याला ABCच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहेत कंपेअरिंग इक्वेशन विथ स्टँडर्ड फॉर्म AX² + BX + C = 0. देन वी गेट. आता एची व्हॅल्यू काय मिळेल बघा कंपेअर केल्यानंतर. x² कोएफिशियंट आहे 1, सो A = 1. B = -7. B = -7 आणि C आपल्याला मिळालेली आहे किंमत C = 5. सेकंड एक्झाम्पल बघा. 2m² = 5m - 5. आता दिलेलं जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते स्टँडर्ड फॉर्ममध्ये नाही आहे, तर ते स्टँडर्ड फॉर्ममध्ये आपण कन्वर्ट करायचं आहे आणि मग कंपेअर करून ABCच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. मग स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करताना काय करावं लागेल आपल्याला. 2m². राईट हँड साईडला ज्या टर्म्स आहेत त्या सगळ्या आपल्याला LHSला आणाव्या लागतील. सो 5m काय होणार -5m. -5ची साईड चेंज केल्यानंतर +5 = या दोन्ही टर्म आपण काय केलेले आहेत सांगा लेफ्ट साईडला आणलेले आहेत. सो = 0. देन comparing with AX² + BX + C = 0. Then we get A = काय मिळेल आपल्याला 2. B = -5 and C कॉन्स्टंट टर्म आहे C = 5. नेक्स्ट एक्झाम्पल आहे y² = 7y. दॅट इज y² - 7y = 0. मीन्स y² - 7y + 0 = 0. आता कंपेअर करूयात आपण. कंपेअरिंग विथ AX² + BX + C = 0. Then we get the value of A = 1, B = -7 and C = 0. Question number 2 बघा. Solve quadratic equation by formula method. So here we have to remember the formula x is equal to -b plus minus into in square root b² minus 4ac upon 2a. एक्झाम्पल नंबर 1 बघा. त्यामध्ये x² + 6x + 5 = 0. आता जर फॉर्म्युल्यामध्ये आपण बघितलं तर ABCच्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करून या फॉर्म्युलामध्ये आपल्याला सबस्टिट्यूट करायचे आहेत. त्यामुळे ॲज पर क्वेश्चन नंबर 1 फर्स्ट आपल्याला काय करावं लागेल. ABCच्या व्हॅल्यू फाइंड आउट कराव्या लागतील. सो गिवन इक्वेशन बघा आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे. कंपेअरिंग विथ AX² + BX + C = 0. Then we get A = 1, B = 6 and C = 5.
Then first we have to find out b square minus 4ac. b square minus 4ac. b square means 6 square minus 4ac, 4 into a into c. So 4 into h value 1 into c 5. 6 square 36 minus 4 into 1 4, 4 into 5 20. That is 36 minus 20 is equal to 16. नेक्स्ट स्टेप काय आहे बघा. आता हा फॉर्म्युला आपण परत एकदा लिहून घ्यायचा आणि मग यामध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. सो एक्स इज इक्वल टू मायनस बी. बी मीन्स 6. सो मायनस 6 प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आत्ताच आपण काढलेली आहे 16 अपॉन 2a. 2 इंटू a मीन्स 1. Therefore x is equal to minus 6 plus minus 16th square root 4 upon 2. Therefore x is equal to minus 6 plus 4 upon 2 or x is equal to minus 6 minus 4 upon 2. Therefore x is equal to minus plus minus 6 minus 4 2 minus 2 upon 2. मोठ्या संख्येत चिन्ह द्यायचं आहे इथे. Therefore x is equal to minus 1. x is equal to बघा इथे minus 6 minus 4 that is minus 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 plus. So 10 आणि मोठी संख्या या ठिकाणी minus 6 so minus upon 2. Therefore minus 5. So minus 1 and minus 5 are the roots of the given quadratic equation. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस 2 इज इक्वल टू 0. सो दिस इक्वेशन इज इन quadratic equation comparing with standard form ax square plus bx plus c is equal to 0. Then we get a is equal to coefficient त्याचा x स्क्वेअरचा 1 आहे सो a is equal to 1, b is equal to minus 3 and c is equal to minus 2. नेक्स्ट स्टेप काय बघा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac. b स्क्वेअर minus 3 ब्रॅकेट स्क्वेअर minus 4ac 4 into a into c. So 4 into 1 into minus 2. Minus 3 square 9. Minus minus plus 4 into 1 4. 4 into 2 8 is equal to 17. So b square minus 4ac ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 17. आता नेक्स्ट फॉर्म्युला काय लिहायचा बघा. x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस स्क्वेअर रूटमध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. नेक्स्ट स्टेप काय येईल आपली मायनस बी. आता आपल्याला ए बी सीच्या व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेल्या आहेत त्या यामध्ये सबस्टिट्यूट करायच्या आहेत आणि बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यूसुद्धा या ठिकाणी आपण सबस्टिट्यूट करणार आहोत. सो मायनस बी मीन्स मायनस साईन आणि बीची व्हॅल्यूसुद्धा आपल्याला कशी आहे निगेटिव्ह मिळाली आहे -3. सो मायनस मायनस 3 प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac 17 अपॉन 2a मीन्स 2 इंटू एची व्हॅल्यू आहे 1 सो 1
therefore minus minus plus 3 plus minus root 17 upon 2. So here x is equal to 3 plus root 17 upon 2 or x is equal to 3 minus root 17 upon 2. प्लस मायनस आहे ते आपण एकदा प्लस साईन घेऊन लिहिलं आणि एकदा मायनस साईन. These are the roots of given quadratic equation. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 3m² + 2m - 7 = 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला m व्हेरिएबलमध्ये दिलेलं आहे आणि जर बघितलं तर आपण या ठिकाणी स्टँडर्ड फॉर्ममध्ये हे क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहेच. फक्त आपल्याला इथं आता काय करावं लागेल, कंपेअर करावं लागेल. कंपेअरिंग विथ ax² + bx + c = 0. आणि मग ए बी सीच्या व्हॅल्यू आपण काढूयात. ए इज इक्वल टू काय मिळेल बघा, कंपेअर केल्यानंतर 3, बी इज इक्वल टू 2 अँड सी इज इक्वल टू -7. सो नेक्स्ट स्टेप आपली काय सांगा, b² - 4ac ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो b² - 4ac मीन्स b मीन्स 2, 2 स्क्वेअर, -4ac मीन्स 4 इंटू a, ची व्हॅल्यू आहे 3 इंटू c -7. सो 2 स्क्वेअर 4, मायनस मायनस प्लस, काय येणार सांगा आता, 4 इंटू 3 12, 12 इंटू 7 84, 4 + 84 88. सो b² - 4ac ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 88. Then write down the formula, but in this equation variable is m. So m is equal to -b plus minus square root मध्ये b² - 4ac upon 2a. -b means -2 plus minus square root मध्ये 88 अपॉन 2a मीन्स 2 इंटू एची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 3. सो 2 इंटू 3. देअरफॉर -2 प्लस मायनस रूट 88 अपॉन 6. आता या ठिकाणी बघा 88चा आपल्याला स्क्वेअर रूट मिळत नाही आहे. सो आपल्याला इथं काय करावं लागेल, 88चा आपल्याला फॅक्टर्स पाडावे लागतील. -2 प्लस मायनस 4 इंटू 22 अपॉन 6. फॅक्टर्स पाडताना काय लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला, की या ठिकाणी एक नंबर तरी आपल्याला हा परफेक्ट स्क्वेअर असला पाहिजे. सो -2 प्लस मायनस 4चं स्क्वेअर रूट आपल्याला मिळालं 2 आणि स्क्वेअर रूटमध्ये 22 अपॉन 6. आता बघा या ठिकाणी 2 आपल्याला कॉमन काढता येतील. सो 2 कॉमन काढल्यानंतर काय ब्रॅकेटमध्ये राहील, -1 प्लस मायनस इथे सुद्धा 2 कॉमन गेल्यानंतर रूट 22 अपॉन 6. इथेच आपल्याला असं डिवाईड करता येणार नाही. सो 2 कॉमन काढले आणि मग आता आपल्याला डिवाईड करता येईल. 2 3 जार 6. सो -1 प्लस मायनस रूट 22 अपॉन 3. Therefore x is equal to -1 plus root 22 upon 3 and -1 minus root 22 upon 3 are the roots of given quadratic equation.
नेक्स्ट एक्झाम्पल आहे 5m स्क्वेअर मायनस 4m मायनस 2 इज इक्वल टू 0. दिस इक्वेशन इज इन स्टँडर्ड फॉर्ममध्येच आहे. सो comparing with ax square plus bx plus c is equal to 0. Then we get the value of a is equal to 5, b is equal to minus 4 and c is equal to minus 2. Next step काय आपली? Find out the value of b square minus 4ac. So b square minus 4 square minus 4 into ac means a into c, 5 into minus 2. Minus 4 square 16 minus minus plus 4 5s are 20. 20 into 2 40. Therefore 40 plus 16 56. So b square minus 4ac ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 56. Then write down the formula. M is equal to minus b plus minus into root b square minus 4ac upon 2a. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. मायनस बी मीन्स मायनस इंटू मायनस 4. हे आपल्याला फॉर्म्युलामधील मायनस साईन आहे. बीची व्हॅल्यू मायनस प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac 56 अपॉन 2a 2 इंटू 5 मायनस 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 प्लस सो 4 प्लस मायनस 56 आपल्याला काय करावं लागतं, त्याचं स्क्वेअर रूट मिळणार नाही आहे. सो आपल्याला त्याचं सिम्प्लिफाय करून घ्यावं लागेल. त्याचे फॅक्टर्स आपल्याला घ्यावे लागतील. सो 56चे फॅक्टर्स 4 इंटू 14 अपॉन 2 इंटू 5 10. आता 56चा स्क्वेअर रूट मिळत नाही आहे म्हणून आपण 4 इंटू 14 घेतलेले आहेत. 56चे फॅक्टर्स 7 इंटू 8सुद्धा येऊ शकतात. मात्र 7चे पण स्क्वेअर रूट मिळत नाही आहे, 8चं सुद्धा नाही. म्हणून आपण काय घेतलेलं आहे 4 इंटू 14. 4 कारण काय आहे परफेक्ट स्क्वेअर आहे, आपल्याला त्याचं स्क्वेअर रूट मिळू शकतं. देन 4 प्लस मायनस 4चं स्क्वेअर रूट 2 स्क्वेअर रूटमध्ये 14 अपॉन 10. आता न्युमरेटरमध्ये आपल्याला 2 कॉमन मिळतील. 2 कॉमन काढले. ब्रॅकेटमध्ये काय राहील सांगा 2 प्लस मायनस इथे सुद्धा आपल्याला 2 कॉमन गेले त्यामुळे रूट 14 अपॉन 10. आता 2 आणि 10 यामध्ये 2 1 जार 2 आणि 2 5 जार 10. सो 2 प्लस मायनस 14 अपॉन 5. Therefore m is equal to 2 plus 14 upon 5 or 2 minus 14 upon 5 are the roots of given quadratic equation. नेक्स्ट एक्झाम्पल आहे y स्क्वेअर प्लस 1/3 y इज इक्वल टू 2. देन स्टँडर्ड फॉर्ममध्ये आपण त्याचं कन्वर्शन करूया. y स्क्वेअर 1/3y मायनस 2 इज इक्वल टू 0. आता हे अजून आपण सिम्प्लिफाय करून घेऊयात. सो मल्टिप्लाइंग by 3 on both sides we get. आता 3ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल सांगा. प्रत्येक टर्मला आपल्याला 3ने मल्टिप्लाय करायचं आहे. सो 3 इंटू वाय स्क्वेअर 3y स्क्वेअर प्लस 3 इंटू 1/3 y मायनस 2 इंटू 3 इज इक्वल टू 0 इंटू 3 0. 3 3 get cancelled. Therefore 3y square
प्लस 1y मायनस 6 इज इक्वल टू 0. म्हणजेच हे आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन कन्वर्ट केल्यानंतर 3y² प्लस 1y मायनस 6 इज इक्वल टू 0. कंपेअर करूयात आता. कंपेअरिंग विथ ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आता एची व्हॅल्यू काय मिळेल सांगा कंपेअर केल्यानंतर. a इज इक्वल टू 3, b इज इक्वल टू 1 अँड c इज इक्वल टू मायनस 6. ABCच्या व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या. आता b² मायनस 4ac व्हॅल्यू आपण फाइंड आउट करूयात. b² मायनस 4ac मीन्स 1² मायनस 4ac मीन्स 4 इंटू a मीन्स 3 आहे अँड cची व्हॅल्यू आपल्याला किती आहे मायनस 6. सो 1² 1 मायनस मायनस प्लस 4 3 are 12, 12 into 6 72, that is 1 plus 72 is equal to 73. सो b² मायनस 4ac व्हॅल्यू आपल्याला मिळाली 73. नेक्स्ट स्टेप काय आपली फॉर्म्युला लिहावा लागेल आपल्याला. y इज इक्वल टू मायनस b प्लस मायनस इंटू रूट b² मायनस 4ac अपॉन 2a. therefore minus b means b ची व्हॅल्यू आहे 1 सो मायनस 1 प्लस मायनस b² मायनस 4ac ची व्हॅल्यू आहे 73 अपॉन 2a मीन्स 2 इंटू a ची व्हॅल्यू आहे 3. therefore मायनस 1 प्लस मायनस इंटू रूट 73 अपॉन 6. therefore y is equal to minus 1 plus 73 upon 6 or y is equal to minus 1 minus into root 73 upon 6. कारण 73चा आपल्याला स्क्वेअर रूट मिळत नाही आहे. These are the roots of given quadratic equation. नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 6. 5x² प्लस 13x प्लस 8 इज इक्वल टू 0. आता दिलेले इक्वेशन जे आहे ते स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे आपल्याला फक्त या ठिकाणी आता कंपेअर करावं लागेल. सो कंपेअरिंग विथ ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. कंपेअर केल्यानंतर आता एची व्हॅल्यू आपल्याला मिळेल. x²चा कोइफिशियंट आहे 5 सो a इज इक्वल टू 5. देन b इज इक्वल टू 13 अँड c इज इक्वल टू 8. नेक्स्ट स्टेप आपली काय आहे मग. b² मायनस 4ac व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. सो b² मीन्स 13² मायनस 4ac मीन्स 4 इंटू a मीन्स 5 इंटू c मीन्स 8. 13चा स्क्वेअर 169 मायनस 4 इंटू 5 20, 20 इंटू 8 160 आणि सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला काय मिळेल 9. सो b² मायनस 4ac व्हॅल्यू आपल्याला मिळाली 9. नेक्स्ट स्टेप आपल्याला काय करावं लागेल, फॉर्म्युला लिहावं लागेल. x इज इक्वल टू मायनस b प्लस मायनस इंटू रूट b² मायनस 4ac अपॉन 2a. मायनस b मीन्स मायनस 13 प्लस मायनस b² मायनस 4ac व्हॅल्यू आत्ताच आपण फाइंड आउट केली किती आहे 9 अपॉन 2a मीन्स 2 इंटू aची व्हॅल्यू बघा किती आहे 5. सो मायनस 13 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 9 3 अपॉन 10. देअरफॉर एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल. x इज इक्वल टू मायनस 13 प्लस 3 अपॉन 10 और x इज इक्वल टू मायनस 13 मायनस 3 अपॉन 10. therefore x is equal to minus 13 plus 3 minus plus minus
13 minus 3, 10. So minus 10 upon 10, that is x is equal to minus 1. And x is equal to minus minus plus 13 plus 3 minus 16 upon 10. आता या ठिकाणी काय येईल सांगा याचं उत्तर. सिम्प्लिफाय केलं तर इथं आपण. सो 2 8s are 16 and 2 5s are 10. Therefore x is equal to minus 1 and x is equal to minus 8/5 are the roots of given quadratic equation. नेक्स्ट क्वेश्चन आहे x² + 2√3x + 3 = 0. या ठिकाणी आपल्याला फ्लो चार्ट दिला आहे आणि त्यानुसार आपल्याला हे एक्झाम्पल कंप्लीट करायचं आहे. फर्स्ट काय सांगितलेलं आहे बघा, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ ABC, देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ B² - 4AC, देन राईट डाऊन द फॉर्म्युला अँड सॉल्व दिस इक्वेशन. फर्स्ट स्टेप काय केली आपण, दिलेलं एक्झाम्पल लिहून घेतलेलं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि ते आपल्या स्टँडर्ड फॉर्ममध्येच आहे. त्यामुळे आपल्याला आता डायरेक्ट काय करावं लागेल, कम्पेअर करावे लागेल. सो कम्पेअरिंग विथ ax² + bx + c = 0. देन a = 1. x² कोएफिशियंट काही नाही म्हणजे तो 1 आहे. बीचा कोएफिशियंट बघा किती आहे, एक्सचा कोएफिशियंट 2√3. देअरफॉर b = 2√3 आणि सीची व्हॅल्यू आहे 3. आता ABCच्या व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेलं आहे. फर्स्ट स्टेप आपली झालेली आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ B² - 4AC. आता यावरून आपल्याला B² - 4AC ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो B² मीन्स 2√3 ब्रॅकेट स्क्वेअर minus 4AC means 4 into A means 1 into C means 3. आता 2√3 square, 2 square 4, √3 square √9 means square root of 9 3. So √3 square 3 minus 4 into 3 12. So 12 minus 12 is equal to 0. नेक्स्ट स्टेप काय बघा, राईट द फॉर्म्युला. x is equal to minus b plus minus into root B² - 4AC upon 2a. आता आपण ABCच्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत त्या सबस्टिट्यूट करूया. मायनस बी मीन्स मायनस 2√3 प्लस मायनस B² - 4AC ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे 0, स्क्वेअर रूटमध्ये 0 अपॉन 2a मीन्स 2 into 1, that is minus 2√3 plus minus 0 upon 2. So minus 2√3 upon 2 is equal to 2 cancel होतील minus √3. So minus √3 are the roots of given quadratic equation. So here we completed practice set 2.4. You also solve example in textbook. Thank you.